हॅलो एव्हरीवन. आपण 2024चा सी सेट सॉल्व करतो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उतारा क्रमांक 5 बघणार आहोत. तर चला बघूया उतारा क्रमांक 5. उतारा क्रमांक 5 वर आपल्याला प्रश्न क्रमांक 21 ते 25 हे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि हा जो उतारा आहे 2 पेजवर दिलेला आहे. तर पहिला पेज इथे बघून घ्या आणि दुसऱ्या पेजवर आहे बघा, हे वाचून घ्या. मी पूर्ण वाचलेला आहे. हा जो उतारा आहे लेझर लाईटवर त्याची जी माहिती आहे, कोणी संशोधन केले वगैरे वगैरे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. खूप सोपा उतारा आहे. चला बघूया पुढचा पॅराग्राफ बघा. हा त्याचा दुसरा भाग आहे, 2 भागामध्ये आहे, 2 पेजवर आहे. तर याच्यावर आधारित आपण प्रश्न क्रमांक 21 बघूया. प्रश्न क्रमांक 21 बघा, लेझर व अणू किंवा रेणू यांचा काय संबंध आहे. तर उतार्यामधील बघा दुसऱ्या क्रमांकाची जी लाईन आहे, दुसऱ्या नंबरची लाईन इथं लिहिलेलं आहे, ते अणू किंवा रेणूंच्या उत्तेजित किरणोत्सर्गाद्वारे प्रकाशाच्या प्रवर्धनावर आधारित आहेत. तर याचा उत्तर येतो पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21चा पर्याय आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लेझर उत्तेजित किरणोत्सर्गाद्वारे प्रकाशाच्या प्रवर्धनावर आधारित आहेत. स्पष्टीकरण व्हिडिओच्या शेवटी दिलेलंच आहे, वाचून घ्याल तुम्ही. चला प्रश्न क्रमांक 22 बघूया. प्रश्न क्रमांक 22 बघा, लेझर किरण कशासाठी वापरला जात नाही. तर जो आपला उतारा आहे त्याच्यामध्ये जो पॅराग्राफ, तिसऱ्या नंबरचा पॅराग्राफ आहे, त्याची दुसरीच लाईन आहे बघा, आम्ही इतर प्रकाश स्रोत वापरतो म्हणून लेझरचा वापर प्रदीपनासाठी केला जात नाही. आता ॲक्च्युली प्रदीपनासाठी म्हणजे आपण घरात उजेड करायसाठी कधी लेझर बल्ब लावत नाही. जसं आपण घरी उजेड करायसाठी आपण काय LED बल्ब वगैरे लावतो ना, त्याच्या जागी आपण लेझर बल्ब कधी लावत नाही. ठीक आहे ना, कारण लेझर बल्ब तो नॉर्मल लाईट नाही आहे तो. ठीक आहे. आणि बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत, 2 पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4, याच्यासाठी लेझर किरणचा वापर केला जातो, फक्त प्रदीपनासाठी केला जात नाही. तर याचा उत्तर येतो बघा प्रश्न क्रमांक 22चा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रदीपनासाठी. म्हणजे उजेड करायसाठी आपण लेझर किरणचा वापर करत नाही. चला सोपा आहे, याचं स्पष्टीकरण दिलेलंच आहे, व्हिडिओच्या शेवटी बघून घ्याल तुम्ही. चला प्रश्न क्रमांक 23 बघूया. प्रश्न क्रमांक 23 बघा, लेझर हा सामान्य प्रकाश स्रोतांपेक्षा वेगळा आहे. कारण इथे 4 कारण दिलेले आहे. आता इथे प्रॉब्लेम असा आहे की जे मराठीमध्ये जे पर्याय दिलेले आहेत ते शब्दशः उतार्यामध्ये दिसत नाही. जसं की तो उच्च प्रदीप्ती असणारा आहे. त्याच्यानंतर इथे जो प्रदीप्ती जो शब्द वापरलेला आहे हा उतार्यात दिलेला नाही आहे. त्याच्यानंतर तो लघुत्तम वारंवारता श्रेणीत आहे. तर हे बघून आपल्याला असं वाटेल की हे दोन्ही पर्याय चुकीचे आहे. पण जर आपण याचा इंग्लिश ट्रान्सलेशन जो आहे, इंग्लिशमध्ये जो दिलेला आहे उतारा, त्याच्यामध्ये जर आपण तिसऱ्या पॅराग्राफची तिसरी चौथी लाईन है ना, पहिली दुसरी तिसरी लाईन बघा, लेझर प्रोड्यूस अ हायली डायरेक्शनल अँड हाय इंटेन्सिटी बीम. तर इथे बघा, इथे हायली डायरेक्शनल दिलेला आहे बघा, हायली डायरेक्शनल दिलेला आहे आणि हाय इंटेन्सिटी बीम पण दिलेला आहे. आणि इथे पुढं पण लिहिलेलं आहे विथ अ नॅरो फ्रिक्वेन्सी रेंज. तर इथे बघा नॅरो फ्रिक्वेन्सी रेंज पण दिलेलं आहे. तर इथे जे लघुत्तम शब्द जो वापरला आहे मराठीमध्ये, तो लघुत्तमच्या जागी ना तो संकीर्ण असं वापरायला पाहिजे होता. आणि इथे प्रदीप्तीच्या जागी है ना तीव्रता, इंटेन्सिटी म्हणजे त्याची तीव्रता. तर हे मराठीतले जे पर्याय आहे थोडेसे कन्फ्युजिंग आहे. तर कधी कधी मराठी सोबत आपण इंग्लिशचा जो आहे व्हर्जन, इंग्लिशचा जो ट्रान्सलेशन जे केलेलं आहे, इंग्लिश उतारा जो आहे तो सुद्धा एकदा बघून घ्यायला पाहिजे जर आपल्याला असं काही डाऊट वाटत असेल. ठीक आहे. तर त्यामुळे हे बघा, हे जे तिन्ही आहे, तिन्ही पर्याय उतार्यामध्ये दिलेले आहे. तर त्याच्यामुळे हा जो लेझर आहे तो सामान्य प्रकाश स्रोतापेक्षा वेगळा आहे. तर 23 जो आहे, प्रश्न क्रमांक 23 जो आहे त्याचा उत्तर जो येतो आहे पर्याय क्रमांक 4 येतो. वरील सर्व बरोबर आहेत. सर्वचे सर्व जे पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 बरोबर आहेत. ठीक आहे. तर याला पण मी व्यवस्थित दिलेलं आहे स्पष्टीकरण, वाचून घ्याल. चला बघूया प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24 बघा, लेझर किरणासाठी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला आहे. तर जो पहिला पॅराग्राफ आहे उतार्यातला, त्याची जी शेवटची लाईन आहे, 1958मध्ये टाउन्स, बॉसोव आणि प्रोखोरोव्ह यांना या क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी नोबेल पारितोषिके मिळाली. तर याच्यामध्ये फक्त टाउन्सचं नाव नाही आहे. तर पर्याय 1 जो आहे बोसोव आणि प्रोखोरोव्ह हा याचा योग्य उत्तर असेल. तर प्रश्न क्रमांक 24चा जो उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बोसोव आणि प्रोखोरोव्ह. हे रशियन सायंटिस्ट आहेत. ठीक आहे. त्यांचं नाव घेताना सुद्धा आपल्याला थोडीशी अडचण होते, बसोव आणि प्रोखोरोव्ह. तर नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला लेझर किरणासाठी? उत्तर आहे पर्याय 1, बसोव आणि प्रोखोरोव्ह. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 25.
प्रश्न क्रमांक 25, पहिला गॅस लेझर कोणी विकसित केला? तर आपला जो दुसरा पॅराग्राफ आहे त्याची जी शेवटची लाईन आहे बघा, हेलियम आणि निऑन वायूंचे मिश्रण वापरून बेल लॅबोरेटरीजचे ए जावन, डब्ल्यू बॅनेट आणि एच हॅरिओट यांनी 1961 मध्ये पहिले गॅस लेझर विकसित केले होते. तर याच्यामध्ये बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये तिन्ही नाव आलेले आहे, ए जावन, डब्ल्यू बॅनेट आणि एच हॅरिओट. तर याचा उत्तर येतो प्रश्न क्रमांक 25चा जो उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ए जावन, डब्ल्यू बॅनेट व एच हॅरिओट. खूप सोपा उतारा आहे, ठीक आहे. व्यवस्थित उत्तरे दिलेले आहे याच्यामध्ये काही असं कन्फ्युजनसारखं काहीच नाही आहे. तर अशा प्रकारचे पॅराग्राफ जे तुम्हाला उतारे येतील तर ते तुम्ही पहिले सॉल्व्ह करून घ्यायचे, ज्याच्यामध्ये एकदम क्लिअर आपल्याला उत्तरे मिळतात. असे उतारे सर्वात पहिले सॉल्व्ह करून घ्यायचे. तर याचा स्पष्टीकरण दिलेलंच आहे, व्यवस्थित वाचून घ्या. खूप सोपं आहे, नक्कीच तुम्हाला कळेल. तर चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. प्रश्न क्रमांक 21, 22, 23चं स्पष्टीकरण, प्रश्न क्रमांक 24 आणि 25चं स्पष्टीकरण.